नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज TCS आणि इन्फोसिस दोन्हीचेही रिझल्ट होत आहेत आणि ते लागल्यावरच व्हिडिओ द्यावा, ब्लॉग द्यावा अशा विचाराने थांबले होते. तो रिझल्ट आला, मग तो रिझल्ट लिहून काढला आणि नंतर ब्लॉग दिला, ब्लॉग पब्लिश केला आहे, त्यानंतर व्हिडिओ देते आहे. त्यामुळे थोडा व्हिडिओ द्यायला उशीर झाला आहे. इन्फोसिस ही सेमीकंडक्टर सर्व्हिस प्रोव्हायडर इन्सेमी या कंपनीचं अधिग्रहण करणार आहे आणि हे अधिग्रहण 280 कोटीमध्ये केलं जाणार आहे. इन्फोसिसने 18 रुपये लाभांश दिला. त्यांना फायदा 6,106 कोटी झाला. त्यांचं उत्पन्न 38,821 कोटी झालं. त्यांचं ॲट्रिशन 14.6% 12.9% असं कमी झालं. त्यांनी ग्रोथ गायडन्स जो होता तो 1.5 ते 2 असा दिला. म्हणजे पूर्वी कसा होता तर 1 ते 2.5 असा होता, तर त्यांनी लोअर गायडन्स जो होता तो 0.5 वाढवला आहे आणि हायर गायडन्स जो होता तो 0.5 कमी केला आहे. म्हणून आता 1.5 ते 2 एवढा झाला आहे आणि मार्जिन 20 ते 22% एवढा आला आहे. मार्जिन गायडन्स 20 ते 22% एवढा दिला आहे आणि ॲक्च्युअल आत्ता मार्जिन 21.2 एवढं आलं आहे. पूर्वीचं मार्जिन 20.5 एवढं होतं. TCSचं प्रॉफिट 11,058 कोटी रुपये झालं आहे. त्यांचं उत्पन्न 60,583 कोटी झालं आहे. TCSचं ॲट्रिशन 14.9% 13.3% एवढं झालं आहे. त्यांना वन टाईम लॉस म्हणजे एक मुष्ट घाटा हा 958 कोटी रुपये एवढा झाला आहे. त्यांनी 27 रुपये एवढा लाभांश दिला आहे. हा जो लाभांश किंवा डिव्हिडंड याच्यामध्ये रेग्युलर डिव्हिडंड म्हणजेच इंटरिम डिव्हिडंड 9 रुपयाचा आहे आणि 18 रुपये स्पेशल डिव्हिडंड दिला आहे. या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट आहे 19 जानेवारी आणि सगळ्यांच्या खात्याला डिव्हिडंड 5 फेब्रुवारीला जमा होणार आहे असं कंपनीने सांगितलं. टॅक्स कलेक्शन जे आहे ते 80.6% एवढं झालं. पर्सनल टॅक्स कलेक्शन 27.26% वाढलं, तर कॉर्पोरेट टॅक्स कलेक्शन 12.37% वाढलं. अल्ट्राटेक सिमेंट M+एजिसमध्ये 26% हिस्सा अधिग्रहण करणार आहे. हे अधिग्रहण 49 कोटी रुपयाला केलं जाणार आहे. क्वेस्ट कॉर्पनी गुजरातमध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटीबरोबर करार केला आहे आणि हा करार स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट जनरेशन याच्यासाठी हा करार केला गेला आहे. तिरुमलाई केमिकल हे दहेजमध्ये उत्पादन करणार आहे. TEL इंटरमिजिएटचं उत्पादन ते दहेजमध्ये करतील. CESC यांनी UPERC बरोबर पॉवर परचेस ॲग्रीमेंट केलं 5 वर्षांसाठी. आणि कल्याणी स्टीलनी तेलंगणामध्ये केमिनेनी स्टीलची
ॲसेट्स 450 कोटीला खरेदी केले. स्टील स्ट्रिप्स, ॲल्युमिनियम व्हील्ससाठी जे चायनामधून येतात त्याच्यावर अँटी डम्पिंग ड्युटी लावली म्हणून स्टील स्ट्रिप्स व्हील्स यांना फायदा होईल. HDFC AMCचा रिझल्ट चांगला आला. 369 कोटीवरून 488 कोटी एवढं प्रॉफिट वाढलं आणि त्याचप्रमाणे रेव्हेन्यू 559 कोटी होतं आधी, ते आता 671 कोटी झालं. GTPL हाथवेचं प्रॉफिट मार्जिन कमी झालं पण रेव्हेन्यू वाढला. ककातिया सिमेंटला टॅक्स विभागाने नोटीस पाठवली. न्यू इंडिया ॲश्युरन्सला 2379 कोटीची GST नोटीस पाठवली. 2-3 दिवस झाले पॉलीकॅबचा शेअर पडतोय, तर यांचा टॅक्सच्या बाबतीत काही गोंधळ आहे. टॅक्स अथॉरिटीने पॉलीकॅबचं नाव घेतलेलं नाही, पण वायर क्षेत्रातली कंपनी आहे आणि त्यांनी टॅक्स भरलेला नाही आहे एवढंच टॅक्स विभागाने सांगितलं आहे. हे मार्केटने शोधलं आहे की ही कंपनी पॉलीकॅब असावी. श्याम मेटॅलिक्सची विक्री 51% वाढली आहे. अजमेरा रिॲलिटी यांचं कलेक्शन 98% वाढून 253 कोटी झालं आहे. वर्सोवामध्ये त्यांना रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मिळालं आहे. हे प्रोजेक्ट 90,700 कोटी स्क्वेअर फूट एवढं असेल असं कंपनीने सांगितलं आहे. वेल्स्पन कॉर्प ही 55,000 कोटीची गुंतवणूक करणार आहे आणि ही गुंतवणूक काही गुंतवणूक 40,000 कोटीची गुंतवणूक ते टेक्स्टाईलमध्ये करणार आहेत. 15,000 कोटीची गुंतवणूक सिंटेक्सची क्षमता विस्तार आणि आधुनिकीकरणसाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे. आणि ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया याच्यासाठी 1 बिलियन टन क्षमतेचा ते प्लांट लावणार आहेत. वेदांता यांची क्रेन ऑइल ही कंपनी आहे. ते फील्ड डेव्हलपमेंट प्लान त्यांनी दिला आहे. ते गुजरातमध्ये गॅस प्रोडक्शन सुरू करणार आहेत असं समजतं. तर आज रिझल्ट लागले. रिझल्ट सीझन ठीकठाक सुरू झाला. एक्सपेक्टेशनप्रमाणेच रिझल्ट आलेत. YOY इन्फोसिसचा रिझल्ट थोडासा कमी आला आहे असा TV वर दाखवला, पण लोकांच्या अनुमानाप्रमाणे दोन्हीचेही रिझल्ट आलेत. पण या रिझल्टला मार्केट कसं रिॲक्ट करत आहे हे आपल्याला उद्या बघता येईल. मी 27-28 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनच्या जवळ आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा टाईम आहे. हा कोर्स ऑफलाईन असेल. ज्याला कोणाला कोर्सची माहिती घ्यायची असेल त्याने मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर चौकशी करा. आता जे कोणी नवीन आलेत मार्केटमध्ये त्यांनी एक गोष्ट करायची. रिझल्ट 3 प्रकारे सांगितले जातात. भांबावून जायचं नाही. गेल्या क्वार्टरमध्ये रिझल्ट कसा लागला होता, या क्वार्टरमध्ये रिझल्ट कसा लागला आहे हे सांगितलं जातं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रिझल्ट कसा लागला आहे हे सांगितलं जातं. आणि गेल्या वर्षी
याच क्वार्टरमध्ये रिझल्ट कसा लागला होता आणि तो रिझल्ट आत्ता कसा लागला आहे हे सांगितलं जातं. त्यामुळे न भांबावून जाता रिझल्ट पाहायचे आहेत. तर रिझल्टमध्ये अदर इन्कम सांगितलं आहे का किंवा वन टाईम लॉस सांगितलं आहे का ते बघायचं. आता TCSमध्ये वन टाईम लॉस सांगितला आहे. हा वन टाईम लॉस 982 कोटीचा आहे. दरवेळेला काही हा वन टाईम लॉस येत नाही. तर वन टाईम लॉस प्रॉफिटमध्ये ॲड करून जर हा लॉस झाला नसता तर त्यांचं प्रॉफिट किती झालं असतं असा विचार मार्केट करतं. कारण वन टाईम लॉस प्रत्येक वेळेला नसतो आणि त्याचप्रमाणे वन टाईम गेन झाला असेल तर तोही प्रत्येक वेळेला नसतो. त्यामुळे प्रॉफिटमधून जर वन टाईम गेन झाला असेल तर तो वजा करतात आणि किती प्रॉफिट या कंपनीला झालं असतं याचा विचार करतात. वन टाईम लॉस झाला असेल तर तो प्रॉफिटमध्ये ॲड करतात किंवा मिळवतात. म्हणजे खराखुरा किती प्रॉफिट झाला आहे हे समजतं. अशा दृष्टीने आता या वेळेला तुम्ही रिझल्टचा अभ्यास करा आणि रिझल्ट चांगला लागला आहे तरीसुद्धा शेअर पडला आहे किंवा रिझल्ट वाईट लागला आहे आणि तरीही शेअर वाढला आहे असं जर घडलं तर ते लिहून ठेवून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, वाचण्याचा प्रयत्न करा. बघूया मार्केट उद्या कसं चालतं आहे, या रिझल्टला रिस्पॉन्स कसा देत आहे. जर महत्त्वाचे रिझल्ट मार्केट नंतर लागणार असले तर मात्र ब्लॉग किंवा व्हिडिओ द्यायला उशीर होईल हे लक्षात घ्या. नमस्ते.